रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वारकरी संप्रदायातील लाखो भक्तांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 यांची संपूर्ण अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरा आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये माऊलींचा हा पवित्र सोहळा 8 जुलै 2026 रोजी आळंदी मधून मोठ्या जल्लोषामध्ये प्रस्थान करणार असून 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरकडे दाखल होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालखी प्रस्थान, रोजचे मुक्काम आणि उभी आणि गोल रिंगणे, पुणे मुक्कामाबाबतचा निर्णय आणि पंढरपूर प्रवेशाचा पवित्र क्षण. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी एक लाईक तर नक्की करायलाच हवा. चला तर मग बघूया वारीबद्दलची संपूर्ण माहिती. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी आळंदी येथून होणार आहे. तब्बल 33 दिवसांचा हा पवित्र प्रवास पूर्ण करून 8 ऑगस्ट 2026 रोजी पालखी पुन्हा आळंदीकडे परतणार आहे. 13 मे रोजी आळंदी देवस्थानचे विश्वस्त, दिंडी समाज संघटना आणि पालखी सोहळा प्रमुख यांच्या बैठकीमध्ये यंदाच्या सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिला मुक्काम नवीन दर्शन मंडप आळंदी येथे होईल. 9 आणि 10 जुलै रोजी पुणे मुक्काम होईल. 11 आणि 12 जुलै रोजी सासवड मुक्काम. 13 जुलै रोजी जेजूर येथे मुक्काम होईल आणि 14 जुलै रोजी वाल्हेगाव येथे मुक्काम होईल. 15 जुलै रोजी नीरा नदीवर माऊलींच्या पादुकांना पवित्र स्नान घालण्यात येईल आणि त्याच दिवशी मुक्काम लोणंद येथे असेल. मित्रांनो, पालखी सोहळ्यातील रिंगणे सोहळे हे प्रत्येक वारकऱ्यासाठी श्रद्धेचे आणि आनंदाचे केंद्र असतात. यंदा परंपरेनुसार 3 उभी रिंगणे आणि 4 गोल रिंगणे असे एकूण 7 रिंगण सोहळे पार पडणार आहेत. 16 जुलै चांदोबाचा लिंब येथे पहिले रिंगण आणि मुक्काम सरळगाव येथे राहील. 17 जुलै रोजी फलटण आणि 18 जुलै रोजी बरड येथे, तसेच 19 जुलै रोजी नातेपुते आणि 20 जुलै पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण आणि मुक्काम माळशिरस येथे होईल. 21 जुलै सकाळी खुडूस फाटा येथे गोल रिंगण आणि संध्याकाळी धावाबावी माउंट येथे मानाच्या भारुडानंतर मुक्काम बेळापूर येथे होईल. तसेच 22 जुलै रोजी ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल आणि दुसरू फाटा येथे संत सोपानदेव आणि माऊलींची पवित्र बंधुभेट होईल आणि मुक्काम बंडी शेगाव येथे राहील. 23 जुलै रोजी वाखरी येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण होईल. 24 जुलै रोजी इसबावी येथे तिसरे उभे रिंगण आणि पादुकांच्या आरती झाल्यानंतर माऊलींचा सोहळा पंढरपूरकडे प्रवेश करेल. मित्रांनो, पुण्यातील मुक्कामाबाबत काही काळ संभ्रम होता, मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेखी हमीपत्र दिल्यानंतर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातच मुक्काम निश्चित झाला आहे. मित्रांनो, आता आहे सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे 24 जुलै रोजी माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या चरणी दाखल होतील. तो क्षण अश्रूंनी, भक्तीने आणि समाधानाने भरलेला असेल. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक वारकरी, दिंडी प्रमुख आणि विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाम तुझे ओठी माझ्या, विठ्ठल विठ्ठल गजर होय.